रेडिओ जागृती केलेले आहे आणि त्याला ते टाकलेले आहे. त्याच्या इंटरव्हेन्शन जी टेक्नॉलॉजी आहे कार्डियक इंटरव्हेन्शनची, तर त्याचे डिटेल्स तुम्हाला मिलिंद खर्चे जे चीफ कार्डिओलॉजिस्ट आहे तिथे ते सांगतील. आणि अशी शस्त्रक्रिया ही जी आहे मुंबई सोडूनच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालेली आहे आणि त्याचं सर्वांनी नोंद घ्यायसाठी ही पत्रकार परिषद केलेली आहे की लोकांनाही माहिती व्हावं की आता औरंगाबादला ही कॉम्प्लेक्स सर्जरी आहे ते आपण करू शकतो. दुसरं म्हणजे नवीन कॅथलॅब जी आहे ती एक 8-10 वर्षानंतरची जी रिनोव्हेटेड आलेली कॅथलॅब आहे नवीन, ती कॅथलॅबसुद्धा इन्स्टॉल झालेली आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आणि याच्यामुळे आल्यामुळे अजून निष्णात पद्धतीने सगळे कार्डिओलॉजीचे जे उपचार आहेत ते एकदमच चांगले होण्यास मदत होत आहे. या दोन्ही गोष्टीसाठी आज पत्रकार परिषद आहे. मी तुम्हाला विनंती करतो की याचे जे प्रश्न आहेत मिलिंद खर्चे तुम्हाला माहिती सांगतील आणि त्याचे अजून मायन्यूट डिटेल्स मी सांगेन. स्वागत, पर्सनली सुद्धा मोस्ट वेलकम. तर आता ही जी पत्रकार परिषद आहे याला कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये वॉल रिप्लेसमेंटच्या सर्जरी आपल्याला माहीत असते, बरेच हार्टचे वॉल वगैरे बदलले जातात आणि या वॉल रिप्लेसमेंटच्या सर्जरीला हळूहळू इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी म्हणा किंवा इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजी हे टेक ओव्हर करून ऑपरेशनच्या ऐवजी नसेमधूनच ते वॉल बदलायचा प्रसार करता येईल अशा प्रकारचे बरेचसे इनोव्हेशन्स आता झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये मायट्रल वॉल रिप्लेसमेंट, अवॉर्टिक वॉल हे सगळे बदलण्याचे पूर्ण देशात म्हणा किंवा सगळ्या जगामध्ये सुद्धा हे चालू आहे. पण याच्यामध्ये युनिकनेस असा आहे की याच्यामध्ये 2 केले ना, यावेळेस एकाच वेळेस एकच वॉल जनरली केला जातो. आपल्याकडे आता जसं सरांनी सांगितलंय तर नवीन कॅथलॅब आपण इन्स्टॉल केली, त्यामध्ये हार्ट नेव्हिगेटर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे अशा प्रकारच्या टाभी आणि ज्याला आपण वॉल रिप्लेसमेंट किंवा आपण ज्याला ट्रान्स कॅथेटर मायट्रल वॉल रिप्लेसमेंट म्हणतो ते करता येतं. म्हणजे आतापर्यंत वॉल बदलणे म्हणजे ऑपरेशन करून वॉल बदलणे ही प्रक्रिया होती. शेवटच्या 1-2 वर्षामध्ये आपण ट्रान्स कॅथेटर वॉल बदलतो, म्हणजे पायाच्या रक्तवाहिनीतनं कॅथेटर टाकून त्याद्वारे वॉल टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अशा प्रोसिजर्स आपल्या शहरात सुरू झाल्या आहेत. नॉर्मली ॲओर्टिक वॉल जो असतो तिथे ही प्रोसिजर कॉमनली केली जाते. याआधी तशा प्रोसिजर आमच्या हॉस्पिटलला सुद्धा 3-4 झाल्या आणि बाकी औरंगाबादलाही बऱ्याच हॉस्पिटलमध्ये झाल्या असतीलच. यावेळेस आम्ही मायट्रल वॉलमध्ये वॉल टाकला आहे. म्हणजे मायट्रल हा जो पेशंट होता जवळपास एक 70 वर्षाचे रुग्ण आहेत, त्यांना 2013ला मायट्रल वॉलचं त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांना दम लागत होता. तर जेव्हा आम्ही त्यांचा इको केला तेव्हा कळालं की त्यांचा ॲओर्टिक वॉल जो आहे तो निमुळता झाला, त्यांना ॲओर्टिक स्टिनोसिस झाला आणि सोबतच जो वॉल 10-12 वर्षापूर्वी टाकला होता ऑपरेशन करून त्यामध्ये पण डिजनरेट होऊन लीक झाली आहे. त्यांना दोन्ही वॉलचे ट्रीटमेंटची गरज होती. अर्थातच आम्ही पहिलं ऑप्शन सर्जरीसाठी सर्जनकडे पाठवलं, त्यांनी बऱ्याच ठिकाणी सर्जनला दाखवलं, पण दोन्ही वॉल सोबत करणे पेशंटचं वय आणि प्रकृती यानुसार पेशंटला ऑपरेशनची रिस्क खूप जास्त होती. त्यामुळे त्यांना जवळपास 3-4 ठिकाणी सर्जनने ऑपरेशन करण्यास नकार दिला. त्यानंतर मग आम्ही ही प्रोसिजर करायची ठरवली. तर आम्ही आधी 3 महिने आधी त्यांचा ॲओर्टिक वॉल अशाच ट्रान्स कॅथेटर पद्धतीने रिप्लेस केला आहे आणि त्यानंतर पेशंटचा त्रास कमी झाला, पण कधी थोडा दम लागणे वगैरे ह्या गोष्टींचा त्रास त्यांना होतच होता. तर मग आता आपण मायट्रल वॉल रिप्लेस केला. मायट्रल वॉलमध्ये आपण काय करतो की आपण एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात पडद्याला छिद्र पाडून दुसऱ्या कप्प्यात जातो आणि तिथून जुन्या वॉलमध्ये ट्रान्स कॅथेटर वॉल ठेवून त्या वॉलला आपण तिथे फुलवतो. तर आय थिंक ट्रान्स कॅथेटर मायट्रल वॉल रिप्लेसमेंट हे औरंगाबादमध्येच मराठवाड्यात सुद्धा पहिल्यांदा झालेलं आहे आणि एकाच व्यक्तीमध्ये 2 वेळा वॉल रिप्लेसमेंट होणं ट्रान्स कॅथेटर विदाउट ऑपरेशन हे सुद्धा मराठवाड्यातली पहिलीच वेळ आहे. त्याचा युनिकनेस सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे हे सुद्धा सर्वांनी कळावं या उद्देशाने तुम्हा सर्वांना आम्ही केलं होतं. तर याबद्दल आणि ह्या सगळ्या प्रोसिजर्समध्ये आमचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट, आमची पूर्ण टीम्स, माझ्यासोबत आमचे कार्डियक ॲनेस्थेटिक्स आहेत डॉक्टर प्रमोद सर, डॉक्टर दीपक गोडे सर,
यांचा पण मोठा वाटा आहे, कारण हे टीम वर्क आहे, ही एका व्यक्तीने होत नाही. तर याला आम्हाला पूर्ण कम्प्लीट एक टीम वर्क लागतं, अॅनास्थेटिक सपोर्ट लागतो. आम्ही टीई टाकतो, म्हणजे पेशंटला टीई प्रो बसतो, ट्रान्स इसॉफेजियल इको, कॅथलॅबचं सॉफ्टवेअर, टीई सॉफ्टवेअर. कार्डिओलॉजिस्ट सुद्धा टीई साठी एक लागतो, प्रोसिजर करण्यासाठी 2 कार्डिओलॉजिस्ट लागतात. सो इट्स अ टीम वर्क. आणि पण थोडक्यात ही प्रोसिजर पहिली जरी असली तरी कुठेही हिकअप्स न येता ती अगदी सहजपणे स्मूथपणे पार पडली. पेशंटला आज डिस्चार्ज होतोय, पेशंट सध्या चालता फिरता आहे, पेशंटला काही त्रास नाही. आणि विशेष म्हणजे हे ट्रान्स कॅथेटर एंजिओप्लास्टी प्रमाणे झाल्यामुळे त्यांना स्टिचेस किंवा बाकीचे सगळे कॉम्प्लिकेशन्स पण नाही, आणि यामध्ये सर्जरीपेक्षा रिस्क पण त्या दृष्टीने थोडीफार कमी होते. आणि म्हणूनच जिथे हाय रिस्क सर्जरी आहे तिथे आपल्याला प्रिफर केलं जातं. आरोग्य जागृती.